मी आलो आता दत्तूच्या विकासच्या कडू फॅमिलीच्या घरी आणि आत्ता मी बघू हे एवढं सुंदर डोर लावला आहे आणि हे आहे घर त्यांचं. गावाला आल्यावर एवढं सुंदर घर पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हा माझ्या भावासारखा एकदम दत्तू. जिथे मी गणपतीचा बिझनेस करायचो तेव्हा ह्यांच्या दुकानामध्ये माझे गणपती असायचे आणि आता मी आलो आहे त्याच्या गावी. गाव कुठलं आहे ते? नाही नाही, राजगडच्या पायथ्याला आहे ना हे. तो तिथे दिसतो, तो राजगड आहे ना. नंतर करतो तो राजगड आहे ना. हो. तिथे बोट दाखवतोय तिथे राजगड आहे आणि राजगडच्या पायथ्याशी. आणि इकडे शेती चांगली करतात हे. तर ते कशी शेती होते तुम्हाला दाखवतो. हे तळं त्यांनी आत्ताच बांधलंय. तर ह्याला काय म्हणतात रे? शेततळ. शेततळं आत्ताच बांधलंय आणि हे खूप खोल आहे असं तो म्हणतो. आणि त्यासाठी सेफ्टीसाठी कंपाऊंड बांधले की कोणी माणूस किंवा कुत्रा आत जाऊन पडू नये त्याच्यात, कारण ते खूप खोल आहे. आणि मस्त राहणे रे तुझं इकडचा. गावचा फील सेम आहे आपला. रेन वॉटर हार्वेस्टिंग थ्रू फार्म पॉन्ड्स डोनेटेड बाय विंटी ऑर्गॅनिक लिमिटेड. तिथे त्यांनी भाज्या वगैरे लावलेल्या आहेत काही. हे हा कांदा लावलाय ना. हा कांदा आहे ना रे हा. आणि तिकडे अजून छोटे छोटे हे करून ठेवलेत का? तो उंडगायला मिळणार आहे कारण त्याच्यानंतर लगेच निघणार आहे आम्ही. पण म्हणून उंडकतोय, बघू तो काय कसं काय ते. बघ येतोय अजून. हा पालक आहे. अरे वा, पालक लावलाय. मागे तर लय अजून. कुठे मागे? ये नाही. आणि हे काय आहे? मोहरी. हा, मोहरी. मोहरी म्हणजे राई. राई. ही मोहरी. आणि तिकडे मध्ये काय? कांदाच येते तो ते. हे काय ते? हे काय? ह्याच्या बाजूला चाकवत. आणि इकडे कांदा मस्त लावलंय. सध्या घरापुरतं काढतोय ना. गोऱ्या थापल्यात आईने दत्तूच्या. जनावरांचा स्टॉक आहे खाण्यासाठी. गवत कुठून आणता? गवत असं वरून आणता ना तिकडून डोंगरातून. हे काय लावलंय? गहू आहे. हा गहू आहे. कांदा आहे. हा कांदा. तो गहू आहे. हा, ही लसूण आहे. हे बघ, ही लसूण आहे. तिकडे लसूण आहे. ही लसूण. हा कांदा. हे मस्त लावलं एकदम. चल थोडं पुढे अजून जाऊन एक राऊंड मारून. मित्रांनो, मला इकडे ना एक मित्र भेटले, तुम्हाला दाखवतो. तो मित्र म्हणजे ओळखा पाहू मी कोण. आता मला सांगा कोण आहे हा. 1 2 3. याला म्हणतात बुजगावणं. शेतामध्ये जेव्हा कोणी प्राणी किंवा जनावरं येतात ना, त्यांना घाबरवण्यासाठी असतात ही बुजगावणं. सो इथे कसं ठेवलंय, कोणतरी शेतात आहे असा भास त्या प्राण्यांना होत राहतो. मस्त आहे रे तुझं गाव. पण तेव्हा असंच आलेलो रे, तेव्हा तर वरती पण नाही जात आलं. अरे पपई पिकते का रे काढल्यावर? पीक पाडायला नाही लागली. शिट. आहे ना गावा तिकडेच बोलतात ना तुमच्या गावाला. तर कोण नसलं तर वारं आलं ना हां की मग ते असा आवाज करतो. आता वारं नाही आहे. हां, ती घंटी बनवून ठेवली प्राण्यांसाठीच ना. वाजतं ते असं. जनावरांसाठीच ना, शेतात येऊ नये म्हणून. असं त्यांना वाटतं की इथं कोणतरी आहे असं वाजतं ते. हां. चांगली घंटी बनवली. चांगलंय. कडूच असला पाहिजे नाही का. मस्त वाटलं पण तू छान आहे. तुझं गाव पण छान आहे. त्या दिवशी त्यावेळी पावसाळ्यात आलो होतो, मागच्या वेळी आलो होतो तेव्हा. त्यामुळे काही एवढं असं पावसाळ्यातच आलो होतो ना. हां बहुतेक थोडं चिखल बिखल होतं मला आठवत आहे.
कधी आलतो स्टार्टिंगला घालतो पावसाळ्याच्या. हां ही बाई कोथमीर आहे ना ही जाण्यासाठी ठेवली. ही फुलं कोथिंबीर. आलेत ना ती हां ते मग धने कुठे येतात त्याला, वरती येणार का? हे काय इथं आता हे फुल आले ना हां ह्याच्यातून धने निघणार आता ते. अच्छा. मग ते पूर्ण वाळलं ना हां की मग त्याचे धने काढायचे. अच्छा चांगलं आहे. हे मला माहीत नाही आहे, हे सगळं नॉलेज आहे त्याला चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट. तुझं वय काय दत्तू? आज 29. 29. चांगलं आहे, नॉलेज चांगलं आहे तुझं. इथे गावाला राहून थोडंसं मध्ये मध्ये येऊन शेती करणं जाऊन येऊन वगैरे करतो चालू ना असतं. आम्ही जाऊन येऊन शेती करतात. बाकी लग्नात आई पण बाबा आणि शेती पण हां मराठी माणसाने हेच केलं पाहिजे. हो, धंदा पण करतात आणि शेती पण करतात. त्यांचं ऊसाचं गुऱ्हाळ आहे तिकडे अंबरनाथला दत्तूचं. आणि विकाससुद्धा माझा चांगला मित्र, भाऊ, मोठा भाऊ माझ्यापेक्षा. सो मस्त वाटतं आहे गावाला आल्यावर. माझ्या गावची पण आठवण येते. फक्त तुमच्याकडे काय माहिती आहे दत्तू, सलग जागा सलग आहे तुमची. आमची जागा सलग नाही. आमचा एवढा एक तुकडा असेल ना, दुसरा तुकडा डायरेक्ट तिकडे कुठेतरी, तिसरा तुकडा तिकडे. हा आलो. असं जरा तुकडे लांब लांब आहेत आमच्या ह्याचे, कळलं का?